मुंबईतील चर्चगेट स्टेशनवरील रेल्वे कर्मचाऱ्यांचं कॅन्टीन बंद आहे। गेल्या आठवड्यामध्ये दुकानाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेतला गेलाय। कॅन्टीन बंद झालंय, त्यामुळे रेल्वेतील गार्ड आणि इतर कर्मचाऱ्यांचे मात्र जेवणाचे प्रचंड हाल होत आहेत। कॅन्टीनमध्ये पश्चिम रेल्वेचे 500 पेक्षा अधिक कर्मचारी जेवण करत होते। रेल्वे प्रशासनानं कॅन्टीन बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांची मात्र आता गैरसोय होतीये। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, आता कर्मचाऱ्यांची नेमकी काय मागणी आहे? रेल्वे प्रशासनाकडे कुठलं लेखी निवेदन याबाबत दिलं जाणार आहे का? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर गेल्या आठवड्यामध्ये पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील चर्चगेट स्थानकातील कॅन्टीनला ही आग लागलेली होती आणि त्यानंतर हे कॅन्टीन बंद करण्यात तो रेल्वे प्रशासनाने घेतला। परंतु अनेक रेल्वे कर्मचारी त्यासोबतच रेल्वेतील गार्ड, मोटरमॅन या ठिकाणी येऊन आहेत ते भोजन करायचे, कॅन्टीन मध्ये येऊन थांबायचे। परंतु हे कॅन्टीन बंद असल्यामुळे त्यांच्या जेवणावरती मात्र या ठिकाणी आता बाधा आलेली आहे, कारण त्यांना थांबण्यासाठी आणि जेवणासाठी पर्यायी जागा पण त्या ठिकाणी उपलब्ध नाही। त्यामुळे लवकरात लवकर कॅन्टीन दुरुस्त करून चालू करण्यात यावं अशी देखील मागणी कर्मचाऱ्यांची आहे। त्यामुळे कधीपर्यंत कॅन्टीन चालू होत आहे आणि हे हाल कधीपर्यंत त्यांना सोसावे लागतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु अशा बाबतीत त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे, लवकरात लवकर कॅन्टीन चालू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी निखिल। आपण बघतोय चर्चगेट स्टेशनवरील कॅन्टीन जे आहे रेल्वे कर्मचाऱ्यांचं ते बंद करण्यात आलंय। जवळपास 500 कर्मचाऱ्यांसाठी इथं जेवण होतं आणि त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत, प्रचंड गैरसोय होतीये। काही दिवसापूर्वी या ठिकाणी आग लागलेली होती आणि त्यानंतर थेट कॅन्टीन बंद करण्याचा निर्णय घेतला गेलाय, पण कर्मचाऱ्यांचे यामुळे प्रचंड हाल होत आहेत।